हॅलो, गुड इव्हनिंग. वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. यू माइट बी वंडरिंग की मी म्हणजे असं एकदा नव्या जागेतून कसं काय ब्लॉग करतो आहे. बट या, आय एम इन द गार्डन. यू कॅन सी हे गार्डन आहे की या गार्डनमध्ये मी नेहमी जेव्हा आपण नागपूरला असतो ना तर ऑलमोस्ट इथे येतोच. इट्स अ रिच्युअल तुम्ही म्हणू शकता. आणि या गार्डनसोबत खूप साऱ्या अशा ज्या मेमोरीज आहे तर नेहमी इथे येत असतो. सो दिस ब्लॉग इज जस्ट टू गिव्ह अन लाईफ अपडेट. मोस्टली तुम्ही मला जेव्हा पण ब्लॉगमध्ये बघता तर ट्रेकिंग, रायडिंग, बायकिंग समथिंग काइंड ऑफ ब्लॉग्स असतात. बट दिस इज जस्ट जनरली अ कन्व्हर्सेशन ब्लॉग. तुम्हाला एक लाईफ अपडेट सांगायचं आहे खूप इम्पॉर्टंटली. ते सांगण्यासाठी हा ब्लॉग बनवतो आहे. सो रिसेंटली तुम्ही बघितलं असेल मी एका ट्रिपवर गेलो होतो. एका ट्रिपवर कुठे गोव्याला. तर इट वॉज 3-4 डेजचा हा आपला वॅकेशन होतं. आणि या वॅकेशनमध्ये आम्ही ज्या हॉटेलला थांबलो होतो त्या हॉटेलमध्ये जो बेड होता त्याचा कुशन इतका जास्त सॉफ्ट होता की त्याच्यावर आम्ही झोपलो आणि माझी पूर्ण पाठ अकडली. म्हणजे लिटरली जेव्हा नेक्स्ट डे मी उठलो तर मला चालणं वाकणं नव्हतं होत. बट स्टील मी एक्सरसाइज वगैरे केली, थोडं वार्मअप केलं अँड आम्ही 2-3 दिवस स्ट्रेच केले, फिरलो वगैरे. मग याच्यानंतर मी जेव्हा पुणेला आलो तर पुणेला आल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो. आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरनी एक्सरे काढायसाठी सांगितलं. मी एक्सरा काढला. एक्सऱ्यामध्ये डॉक्टरने असं सांगितलं की माझी जी स्पाईन आहे ते थोडी बेंड झाली आहे, थोडी फाटली 20-30%. पण तरी थोडा जीवात जीव होता. म्हणे होऊन जाईल व्यवस्थित. मेडिकेशन दिले, 10 दिवसाची औषध दिली आणि पूर्ण रेस्ट करायसाठी सांगितलं. त्याच्यानंतर मी 3-4 दिवस कुठेच नाही हल्लो, ऑफिसला पण नाही गेलो आणि त्याच्यानंतर रेस्ट केलं. आणि 10 डेजची मेडिकेशन घेऊन एकदम बरं झालो. त्याच्यानंतर जेव्हा मी दिवाळीला घरी येणार होतो, दिवाळीला घरी आलो. दिवाळीला घरी आल्यानंतर दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी बोललं की MRI काढावं लागेल. MRI काढला. MRI काढल्याच्यानंतर परत ते त्यांना दाखवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो. अँड डॉक्टरने बोललं की तुम्हाला स्लिप डिस्क झाला आहे. स्लिप डिस्क जेव्हा आपले जे वर्टिब्राज असतात त्याच्यामध्ये डिस्क असते, ते डिस्क स्लिप होऊन तुमच्या स्पाईनला टच होते. त्याच्यामुळे तुम्हाला इतका भयंकर त्रास असतो की तुम्हाला काहीच करणं नव्हतं, नाही वाकणं होत, नाही काही करणं होत. सेम तसं झालं माझ्यासोबत. आणि त्याच्यासोबत डॉक्टर असे बोलले की तुम्हाला याच्यासाठी ऑपरेट करावं लागेल. कारण की माझं थोडं जे बॉडी पोश्चर आहे ते खरंच थोडं असं स्लाइटली डिसबॅलन्स झालं होतं. त्याच्यामुळे बोलले की ऑपरेट करावं लागेल. त्याच्यामुळे अजून माझी जाम फाटली. म्हणजे लिटरली आता मी ते फील करत आहे. म्हणजे असं इट वॉज काइंड लाईक ऑफ मिनी अटॅकच आल्यासारखं होतं माझ्यासाठी ते. बट मी आलो, रेजिस्ट केलं ते कसं तरी. मग कन्सिडरली मी म्हणजे जेव्हा मी सांगितलं तर माझ्या जवळपासच भरपूर सारे लोक होते त्यांना सेम असा आजार होता. म्हणजे माझे काही फ्रेंड्स फॅमिलीजमध्ये वगैरे. तर ते या कंडिशनमधून ऑलरेडी जात होते. तर मग मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की कसं काय करावं लागतं, व्हॉट आर द मेडिकेशन्स. तर मी म्हटलं यार चल चिल, म्हणजे हे जे सेम आहे हे भरपूर साऱ्या लोकांना ऑलरेडी झालं आहे, तर तेवढं काही घाबरण्याचं काही कारण नाही आहे. थोडा जीवात जीव आला खरंच. मग त्यांनी जे सांगितलं मी ते सेम मेडिकेशन, थेरपीज आणि एक्सरसाइज ते फॉलो करत आहे. ऑलमोस्ट आता 15 डेज झाले ते सर्व माझं सुरू आहे. तर जवळपास 50-60% मला आराम आहे. अजून पूर्णपणे आराम नाही पडला, बट फिलिंग गुड. सो हे सर्व सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला हे की नाऊ आय एम जस्ट नियर बाय टू माय 30s. आणि भरपूर साऱ्या लोकांना असं वाटतं की वी आर कम्प्लिटली फिट आणि आपल्याला काही होऊ शकत नाही. असाच गैरसमज मला पण माझ्यासोबत होता. बट असं कधी नसते. कुठल्या पण हेल्थ इश्यूजचा तुमच्या एजशी काहीच संबंध नसतो. अँड वन्स हेल्थ इश्यूज तुमच्या लाईफमध्ये एंटर झाले तर बाकीचे जे लाईफचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सर्व चालले जातात. खरंच म्हणजे हा जो मी फेज बघितला आहे माझ्या जवळच्या लोकांसोबत, माझा हा फेज, सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. याच्यासाठी पण कारण की जेव्हा मला असं माहिती पडलं की आय एम जस्ट गोईंग थ्रू धिस, तो मला असं वाटत होतं की विल आय बी एबल टू डू धिस ऑल माय स्टफ्स. करू शकणार ॲडव्हेंचर की नाही करू शकणार. मग थोडा विश्वास यायला लागला दॅट आय कॅन डू. थोडा वेळ लागेल रिकव्हरी मोडसाठी. तर येस, आय एम इन माय रिकव्हरी मोड. थोडा वेळ लागेल, अजून 2-3 महिने आपल्याला बॅक टू रुटीन यायसाठी, परत ते ब्लॉग्स द्यायसाठी तुम्हाला. सो प्लीज, आय एम सॉरी, बट वी विल बाउन्स बॅक अगेन विथ समथिंग बिग. आय नो तुम्ही हे सर्व काही समजून घेणार, बट आपण काही दुसऱ्या कॉन्टॅक्ट्समध्ये
व्लॉग्स बनवण्याचा ट्राय करू. सो दिस वॉज द व्लॉग फ्रॉम द गार्डन विच हॅज व्हेरी मेमरीज फॉर मी. तुम्ही तुमचं नेहमी असंच प्रेम बनवून ठेवा माझ्यासोबत. मी पण असंच छान छान ब्लॉग्स देत राहणार तुम्हाला. गुड नाईट, टेक केअर, अँटिल देन चिंकलुंटी ऑफ चँक्लोरिझम.